गुड आफ्टरनून स्टुडंट्स. आपण वर्गामध्ये ॲडमिशनच्या टॉपिकला पेज नंबर 137वरचं दुसरं गणित सॉल्व करायचा प्रयत्न करत होतो. त्याचं नाव आहे पहा पार्टनरचं पद्मा अँड कुमोद. पेज नंबर 137 काढा 137. समजून घ्यायचं उदाहरण. पद्मा अँड कुमोद शेअर प्रॉफिट्स अँड लॉसेस इन द रेशो ऑफ 3:2. 3:2 रेशो आहे इन पार्टनरशिप फर्म. Their balance sheet as on 31st March 19 was as under. पहा सुरुवातीला ॲसेट दिलेले आहेत, लायबिलिटी आहेत. ॲडजस्टमेंट पहा. फॉर 1/2 शेअर इन फ्युचर प्रॉफिट आशा शूड ब्रिंग ₹30,000 फॉर कॅपिटल अँड ₹15,000 फॉर गुडविल इन कॅश. भांडवल म्हणून 30,000 आणि गुडविलचे 15,000 आणणार आहे. त्यानंतर हाफ ऑफ द अमाऊंट ऑफ गुडविल इज विड्रॉन बाय ओल्ड पार्टनर्स. अर्ध गुडविलची रक्कम जुने भागीदार काढून घेत आहेत. द स्टॉक इज टू बी डेप्रिसिएटेड बाय 10%. 10% स्टॉकचं डेप्रिशिएशन करायचं आहे. अँड मशनरी बाय 5%. RDD इज टू बी मेंटेन ॲट ₹3,000. फर्निचर शुड बी ॲप्रिसिएटेड टू ₹16,050 अँड बिल्डिंग बी ॲप्रिसिएटेड बाय 20%. पास द नेसेसरी जर्नल एंट्रीज इन द बुक्स ऑफ फर्म. एंट्री विचारलेले आहेत. आपल्याला 2 अकाउंट मुख्य करणं आवश्यक आहे पहा. एक प्रॉफिट अँड लॉस ॲडजस्टमेंट अकाउंट आणि दुसरं कॅपिटल अकाउंट. तर प्रॉफिट अँड लॉस ॲडजस्टमेंट अकाउंट वर्किंग नोटमध्ये करून दाखवलेले आहे. तर आपण दोन्ही पण अकाउंट्स पाहूया. पहा बँक अकाउंट उघडून सेपरेट त्याच्या डेबिटला आपण घेऊ शकतो. आपल्याला बॅलन्स शीट करायचं नाही, फक्त जर्नल एंट्रीसाठी 2 अकाउंटची गरज आहे. बिल्स रिसिव्हला आपण ॲसेटला लिहू शकतो पहा 11,400. त्यानंतर डेटर्स 62,400 ॲसेटला. याच्यातून जुना RDD वजा केले लक्ष ठेवायचं 2,400. त्यानंतर स्टॉकवर ॲडजस्टमेंट आहे पहा 10%ची. म्हणजे याचे 10% किती येतील 3,600. पहा इथं प्रॉफिट अँड लॉस ॲडजस्टमेंट अकाउंट 139 पानावर आहे पहा. डेबिटला घेतले पहा टू स्टॉक 3,600. त्यानंतर फर्निचरचं दिले ॲप्रिसिएशन पहा. फर्निचरचं 14,100 आहे, 1,400 आहे. आणि किती वाढ झाली 16,050नी वाढ झालेली आहे. ॲसेटला किती दिले 14,100. म्हणजे फर्निचरमध्ये किती वाढ झाली पहा. बाय फर्निचर अकाउंट 1,950. 1,950ची वाढ झालेली. त्यानंतर मशनरी 15,000 आहे. मशनरीवरती काही ॲडजस्टमेंट आहे. 5% डेप्रिशिएशन आहे पहा. मग याचे 5% किती येईल 10% 1,500 आणि 5% 750 डेप्रिशिएशन पहा. प्रॉफिट अँड लॉस ॲडजस्टमेंटचे डेबिटला टू मशनरी अकाउंट 750 लिहिलेले. त्यानंतर RDD 3,000 केलेलं आहे पहा. RDD इथं जुना किती आहे 2,400 म्हणजे किती वाढला 600. प्रॉफिट अँड लॉस ॲडजस्टमेंटचे डेबिटला व RDD अकाउंट 600 लिहिलेले. त्यानंतर बिल्डिंग 45,000 आहे. बिल्डिंगचं काय सांगितलं आहे 20% म्हणजे 4,500 म्हणजे 9,000. बा प्रॉफिट अँड लॉस ॲडजस्टमेंटच्या क्रेडिटला बाय बिल्डिंग अकाउंट 9,000 लिहिलेले. त्यानंतर आता कॅपिटल अकाउंट मुख्य आहे पहा. आपण ही करूया. लायबिलिटी बाजूला पद्माचं किती दिलं आहे 45,000 कॅपिटल आणि कुमोदचं 36,000 बरोबर. पहा कॅपिटल अकाउंट इथे केले पुस्तकात. क्रेडिटला घेतलं बाय बॅलन्स ब्रॉट डाऊन 45,000 36,000. त्यानंतर जनरल रिझर्व दिलेले आहे 7,500. 3:2 मध्ये वाटून द्यायचं पहा. बाय जनरल रिझर्व लिहिले आहे 4,500 आणि 3,000. त्यानंतर पहिले ॲडजस्टमेंटमध्ये आशा 30,000 आणते पहा 30,000. बाय बँक अकाउंट आशाच्या कॉलममध्ये 30,000 लिहिलेले. त्यानंतर गुडविलची किती आणलेली आहे 15,000 कॅश बरोबर. बाय गुडविल अकाउंट
कॅपिटल अकाउंटच्या क्रेडिटला वाटून द्यायचे. पद्माला 9,000, कुमोदला 6,000. गुडविलचं झालं. स्टॉकचं केलं आहे, मशिनरीचं केलं आहे, RDDचं केलं आहे. ठीक आहे. आता आपण प्रॉफिट लॉस ॲडजस्टमेंट अकाउंट क्लोज केलो. पाहिजे बेरीज 10,950, 10,950. याच्यातून ही वजा केली, 6,000 प्रॉफिट आला. पद्मा आणि कुमदला वाटून दिला 3,600 अँड 2,400. हा प्रॉफिट कॅपिटल अकाउंटच्या क्रेडिट बाजूला बाय प्रॉफिट अँड लॉस ॲडजस्टमेंट अकाउंट 3,600, 2,400. आणि ॲडजस्टमेंट गुडविलची काय आहे, हाफ ऑफ द गुडविल पहा. 2 नंबरची ॲडजस्टमेंट गुडविल विड्रॉन बाय ओल्ड पार्टनर्स. अर्धी रक्कम गुडविल किती दिलेली आहे क्रेडिटला 9,000, 6,000. याची अर्धी रक्कम करायची. मग किती येईल पाहिजे तर डेबिटला कॅपिटलच्या टू बँक लिहिले 4,500. 9,000चे निम्म करायचं आणि 6,000चे निम्म करायचं. किती येईल 3,000. हे झालं विड्रॉ. आता कॅपिटल अकाउंट क्लोज करून टाकायचं. हे पाहिजे 30,000 इथे लिहिलं टू बॅलन्स कॅरी डाऊन 30,000. त्यानंतर 47,400, 47,400. त्यानंतर 62,100, 62,100. याच्यातून हे डेबिटचे आकडे वजा करायचे. पद्माचं येईल 57,600, कुमोदचं येईल 44,400 बॅलन्स कॅरी डाऊन. आता ह्या 2 अकाउंट आपण वरून जर्नल एंट्री सहज करू शकतो बा. पहिल्या प्रथम पुस्तकामध्ये जनरल रिझर्वची बॅलन्सची एंट्री करायची नाही पाहिजे, लक्षात ठेवा. पण जनरल रिझर्वची एंट्री कशी होईल लक्ष द्या. जनरल रिझर्व बाय शब्द नाही लिहायचं. जनरल रिझर्व अकाउंट डेबिट टू पद्माज कॅपिटल अकाउंट टू कुमोज कॅपिटल अकाउंट. पाहिजे केली पहिली एंट्री. जनरल रिझर्व अकाउंट डेबिट 7,500 टू पद्माज कॅपिटल अकाउंट 4,500 टू कुमोज कॅपिटल अकाउंट 3,000. त्यानंतर दुसरी एंट्री प्रॉफिट अँड लॉस ॲडजस्टमेंटची केलेली पाहते. प्रॉफिट अँड लॉस ॲडजस्टमेंट अकाउंट डेबिट टू स्टॉक अकाउंट टू मशिनरी अकाउंट टू RDD अकाउंट. ही पाहिजे केलेली प्रॉफिट अँड लॉस ॲडजस्टमेंट अकाउंट डेबिट टू स्टॉक अकाउंट 3,600 टू मशिनरी अकाउंट 750 टू RDD अकाउंट 600. याची बेरीज करून इथे लिहिली 4,950. नॅरेशन लिहिता येईल तुम्हाला. इथं काय बिंग जनरल रिझर्व डिस्ट्रीब्युटेड अमंग ओल्ड पार्टनर्स. इथं काय बिंग डिक्रीज कमी होणे इन द व्हॅल्यू ऑफ ॲसेट्स अँड RDD इन्क्रीज. झाल्या 2 एंट्री. त्यानंतर इकडचे 2 फर्निचर अकाउंट डेबिट बिल्डिंग अकाउंट डेबिट टू प्रॉफिट अँड लॉस ॲडजस्टमेंट अकाउंट. 3 नंबरची एंट्री फर्निचर अकाउंट डेबिट बिल्डिंग अकाउंट डेबिट टू प्रॉफिट अँड लॉस ॲडजस्टमेंट अकाउंट. ही जी टोटल केली 10,950 बिंग ॲप्रिसिएशन इन द व्हॅल्यू ऑफ ॲसेट्स. त्यानंतर प्रॉफिट वाटलं आहे बा ही एंट्री. प्रॉफिट अँड लॉस ॲडजस्टमेंट अकाउंट डेबिट टू पद्माज कॅपिटल अकाउंट टू कुमोज कॅपिटल अकाउंट. प्रॉफिट अँड लॉस ॲडजस्टमेंट अकाउंट डेबिट 6,000 टू पद्माज कॅपिटल अकाउंट 3,600 टू कुमोज कॅपिटल अकाउंट 2,400. बिंग प्रॉफिट ऑन रिव्हॅल्युएशन डिस्ट्रीब्युटेड इन प्रॉफिट शेअरिंग रेशो. त्यानंतर बँक कॅपिटल अकाउंटच्या क्रेडिटला पहा आशाने पैसे आणले ते. बँक अकाउंट डेबिट टू आशाच कॅपिटल अकाउंट 30,000. बँक अकाउंट डेबिट 30,000 टू आशाच कॅपिटल अकाउंट 30,000 बिंग कॅश ब्रॉट इन बाय आशा ॲज कॅपिटल. त्यानंतर गुडविलची 15,000 आणले होते पहा. आधी गुडविलची एंट्री करूया. पहा बँक अकाउंट डेबिट 15,000 टू गुडविल अकाउंट 15,000. आणि हे गुडविल त्यांनी वाटून घेतलं ओल्ड पार्टनरनी. पहा गुडविल अकाउंट डेबिट टू पद्माज कॅपिटल अकाउंट टू कुमोज कॅपिटल अकाउंट. गुडविल अकाउंट डेबिट 50,000 टू पद्माज कॅपिटल अकाउंट 9,000 टू कुमोज कॅपिटल अकाउंट 6,000. बी गुडविल डिस्ट्रीब्युटेड इन सॅक्रिफाईस रेशो. गुडविलची रक्कम आणली त्याची एंट्री आणि ही त्यांनी वाटून घेतली. आणि आता गुडविल विड्रॉ केलं पहा अर्ध गुडविल काढून घेतलं त्यांनी. पद्माज कॅपिटल अकाउंट डेबिट कुमोज कॅपिटल अकाउंट डेबिट टू बँक अकाउंट. पद्माज कॅपिटल अकाउंट डेबिट 4,500 कुमोज कॅपिटल अकाउंट डेबिट 3,000 टू बँक अकाउंट. टोटल केली ते 7,500. त्यानंतर याची टोटल तुम्ही करून टाकायची. ही संपूर्ण एका साईडची करून इथं मांडून टाकायची. अशा पद्धतीने गणित घरी लिहून काढायचं. याचा फोटो कॅपिटल अकाउंट नाही तुमच्या पुस्तकात, त्याचा फोटो मी फक्त टाकतो. व्यवस्थित गणित लिहून काढायचं, जर्नल एंट्री लिहून काढायच्या आहेत.